आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर 302 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे यांनी केली आहे। परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनात आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता। पोलिसांच्या जबर मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला असा फॉरेन्सिक अहवाल असताना सुद्धा गुन्हेगार पोलिसांवर अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। पहिले पोलिसांवर 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करा असे डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे आणि आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 21 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। पोलिसांनी निरपराध लोकांच्या विरोधात कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत तरुणांसह महिलाही जखमी झाल्या। शहीद आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यालाही जबर मारहाण करण्यात आली। त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला। तसेच या आंदोलनात नेतृत्व करणारे विजय वाकोडे यांचाही ताणतणावामध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला। पण अजूनही दोषी पोलिसांच्या विरोधात फक्त चौकशी चालू असून गुन्हा दाखल केलेला नाही। त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। 3 मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर सर्व पक्ष संघटना यांच्या समन्वयातून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। यावेळी मंचावर पीआरपीचे राज्य संघटक गौतम मुंडे, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष दमोदी क्रोडे, माजी सभापती आकाश लाने, काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, मिलिंद घुसळे, राहुल कांबळे, अमित काळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आपल्याला माहिती आहे 10 डिसेंबरला ज्यावेळेस संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि 11 तारखेला आपलं सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं परभणी बंद आणि धरणे आंदोलन सुरू होतं शहरामध्ये। दुपारी 2 वाजेपर्यंत आंदोलन एकदम शांततेत झालं। त्यानंतर 50-60 दिवसा या आंदोलनामध्ये घुसले आणि त्या प्रकरणाला चिघळण्याचं काम त्या लोकांनी केलं। त्यानंतर पोलीसवाल्यांनी संध्याकाळी 4च्या नंतर कॉम्बिंग ऑपरेशन केलं। रात्री 12-1 वाजेपर्यंत आंबेडकर वस्तीमध्ये जाऊन त्यांनी 9 युवकांना, महिलांना, युवतींना कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये उचलून पोलीस स्टेशन मध्ये आणून जबर मारहाण केली। त्याच्यामध्ये तो शहीद आपला लॉचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी होता, त्याला सुद्धा घरातून आणलं आणि नवामोंढा पोलीस स्टेशनला आणून बेदम मारहाण केली। त्यानंतर सर्वच तरुणांना 2 दिवस PCR झाला पोलीसचा आणि PCR झाल्यानंतर न्यायालयीन कस्टडी झाली। त्या न्यायालयीन कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे वारला आणि आपल्याला त्यांची लॅब जी आहे आपल्या औरंगाबादची त्याचा रिपोर्ट सुद्धा आलेला आहे की त्याच्या अंगावर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पण ह्या प्रकरणामध्ये दोषी पोलिसावर कुठली कारवाई झाली नाही आणि 2 महिने झाले या गोष्टीला घटनेला होऊन ह्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी असतील, जे कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये मुलं होती त्याला मारहाण केली ते आरोपी असतील, वच्छलबाई मानवते यांना सुद्धा मारलं होतं महिलांना, त्यांच्यावर जे मारणारे पोलीसवाले आहेत त्यांच्यावर कसल्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही, त्याला न्याय नाही मिळाला। त्यामुळे आम्ही परभणीतील सर्व आंबेडकरी संघटना, सर्व पक्ष आणि संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं 3 तारखेला मंत्रालयावर आंदोलन करणार आहोत। आपण ज्या पोलिसांनी गाड्या फोडल्या, बाबासाहेबांचे चित्र होते, नाव होतं, अशावर आपण सुरुवातीलाच व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस आपण प्रतिक्रिया दिली। अजून सुद्धा तसे गुन्हे दाखल होऊन तसे काही प्रकार झाले नाही किंवा आरोपी पोलिसांवरती शासन प्रशासनाने तशी कारवाई दिरंगाई झाली, काय कारण त्यांची जे दिरंगाई झाली त्यांनी जे सांगितलं की न्यायालयीन चौकशी सुरू आहे, न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर आम्ही कारवाई करू। आपण पाहिलं असेल न्यायालयीन व्यवस्था गेल्या महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, थोडा पुढे राजकारणामध्ये न्यायालयामध्ये निकाल काही लवकर लागत नाही हे सर्व आपण पाहिलंय। आमची मुख्य मागणी आहे की जे दोषी पोलीसवाले आहेत, जे आरोपी आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा मनुष्यवधाचा दाखल झाला पाहिजे। नंतर न्यायालयीन चौकशी तुम्ही किती वर्ष करायची करत राहा, पण जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे। आणि ही मागणी घेऊनच आम्ही मंत्रालयावर सर्व परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी संघटना, सर्व पक्ष, संविधानप्रेमी जनता धडकणार आहे 3 तारखेला। आंदोलनाची दिशा कशी पद्धतीने असेल, त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये आंदोलन कशा पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्र आझाद मैदानावर सकाळी 11 वाजता उपस्थित राहणार आहोत। आझाद मैदानाला सर्व राज्यातून आंबेडकरी जनता, संविधानप्रेमी नागरिक, सर्व पक्ष संघटनेचे लोक येणार आहेत आणि ते आल्यानंतर आम्ही मंत्रालयावर धडकणार आहोत। ही अशी आमची आंदोलनाची दिशा राहणार आहे।